येवला येथे बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा पार पडलाय। येवल्याचे आमदार तथा अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांच्या प्रयत्नातून भव्य शिवस्मारकाची 4 एकर जागेत उभारणी करण्यात आली। त्यानिमित्ताने मोठ्या थाटामाटात हा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता। यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मंत्री छगनराव भुजबळ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारे येवल्यातील भव्य स्मारक येवलेकरांसाठी आकर्षण ठरलंय। छत्रपती शिवरायांचे धगधगते चरित्र दाखविणारे कलाकार भूषण प्रधान, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, गायक आदर्श शिंदे यांच्या संपूर्ण टीमने सर्व महापुरुषांचे वस्त्र परिधान करून अप्रतिम वेशभूषा साकारून जिवंत कला दाखविताना येवलेकर भारावून गेले। यावेळी कलाकारांनी येवल्यातील प्रेक्षकांची मने जिंकले। अतिशय भव्य शिवस्मारक लोकार्पण सोहळ्याला येवला तालुक्यातील शेकडो नागरिक उपस्थित होते। म्हणजे धर्मयुद्ध करणे का? युद्ध केलेच तर ते सुराज्यासाठी, सर्व जाती धर्माच्या रयतेच्या सुखासाठी, गोरगरिबांच्या न्यायासाठी। एक धर्म हा दुसऱ्या धर्माचा दुश्मन नसतो। धर्म हा शत्रू नाहीच, अधर्म हा शत्रू असतो। आपण आपल्या धर्माच्या भल्यासाठी दुसऱ्या धर्माला संपवायला निघालो तर आपलाही धर्म हा अधर्मच म्हणावा। माझ्या सरदारांनो, मावळ्यांनो, आपण सगळे या स्वराज्याचे मालक आणि चालक आहोत। कळकळीने सांगतो, पुन्हा पुन्हा सांगतो, जाती जाती धर्माधर्मात लढाया लावून स्वराज्य घडत नाही। गोरगरिबांवर अन्याय करून राज्य आकारावर खरोखर प्रेम असेल तर तुम्हाला या शिवबाची शपथ आहे, जातीसाठी माती खाऊ नका, धर्मासाठी कर्माला फासावर लटकवू नका। जय भवानी। शिवरायांनंतर त्यांचे हे धगधगते तेजपुंज विचार घेऊन पुढेही काही थोर विभूती या मराठी मुलखात जन्माला आली। स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे, येवला।